आपल्या सगळ्यांच्या लोकप्रिय आमदार सुवंताई या ठिकाणी याची बैठक ज्यांनी आयोजित केली ते पाटील राज्य सरकारचे पाचबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता अन्य सगळे सहकारी आणि बंधूंनी एका महत्त्वाच्या प्रश्नाची मान्यता करण्यासाठी आजची ही बैठक आहे. जिल्ह्यात शेती करणारे आपले लोक एकेकाळी पाण्याची कमतरता होती. वसंतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे ज्यावेळी होती त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात सारी योजने उपसा सिंचन योजनेचे कार्यक्रम राबवले. कृष्णेचं पाणी होतं, अन्य नद्यांचं पाणी होतं आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याची कमतरता म्हणून दुष्काळात तो जे प्रसंग येतात तो सगळ्यात आम्ही दिला आणि विशेषतः आपण ज्या भागात आहोत त्या भागामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालं. परिवर्तनाचा लाभ आपण अनेक वर्ष घेतला, पण त्याचे दुष्परिणामाच्या संबंधीचा विचार आपण कधी केला नाही. आपण जे पीक घेतलं ते एकच पीक घेतलं आणि ते म्हणजे उसाच होते. पूर्वीच्या काळामध्ये इरिगेशन खात्याचे वेगवेगळे नियम होते. ते नियम असे असायचे की समजा कलरचं पाणी मला घ्यायचं असेल तर एका एकराच्यासाठी 3 एकर जमीन द्यायला लागायची. तसे एका एकरामध्ये उभं पीक, दुसऱ्या एकरामध्ये नुकतीच केलेली लागेल आणि तिसऱ्या एकरामध्ये कुठलंही पीक नाही. आणि त्याच्यावरचा हेतू हा होता की पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी दिलं, तेच पीक दिलं, या सगळ्याचे दुष्परिणाम आज नाही उद्या इथे जी स्थिती निर्माण झाली तशा प्रकारची होती. आणि त्यावर एका स्थिर ही पद्धत महाराष्ट्रामध्ये पाचबंधारे खात्याच्याकडून एका काळामध्ये होतं. तिथं आम्ही सगळ्यांनी ती पद्धत शोधली आणि आम्ही सगळेजण 3 वर्षे असतील तर 3 वर्ष उसाची लागण कशी करता येईल आणि 11 महिन्याचं पीक कसं घेता येईल या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि या सगळ्या गोष्टीचे दुष्काळात आज तुम्ही या ठिकाणी बघता. तुम्हाला सांगतो, माझी स्वतःची 20 एकर जमीन राजावरती आणि ती जमीन मी एका गृहस्थाची बरीच जमीन होती ती मी खरेदी केली आणि ती जमीन दुरुस्त करण्याचा कार्यक्रम घेतला. ती जमीन शाळयुक्त आणि फलीक होती. त्याचा विरोधी 8% सुद्धा जवळपास होता आणि त्यावेळी उत्पन्नाच्या संबंधीची खात्री नव्हती. शेती जमीन घेताना मी एक विचार डोक्यात घेतला होता की नुसती जमीन नाही त्या जमिनीच्या वर मला आणखी गुंतवणूक करावं लागेल. आणि ती गुंतवणूक एक आणि वृत्तीचा 40% काढली आणि 2 अंडरग्राउंड पाईपलाईन या संबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीतलं अतिरिक्त पाणी त्यावेळी बाहेर काढले गेले.
हे करायला माझी 4 वर्ष गेली. तर 4 वर्ष गेल्याच्या नंतर आणि असं काळजीपूर्वक आखरी केल्याच्या नंतर अंमलबजावणी केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी 8 एकर ऊस आहे, 4 एकर फेलू आहे, 4 एकर चिकू आहे आणि बाकीच्या जमिनीने काही ना काहीतरी ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला काही ना काहीतरी मी घेतो. आणि ज्या क्षेत्रामध्ये माझं उत्पादन हे 20% होतं, आज माझी सरासरी उत्पादन 65% पुढे गेलेलं आहे. आणि कशामुळे केलं? पाण्याचा निचरा होण्याच्यासाठी जी काही पावलं टाकायला पाहिजे ती टाकली, केवळ त्यामुळं ते सगळं क्षेत्र सुधारलेलं. आपण दिवसातून पीक घेतो, मी कधीतरी असं बोलतो लोकांना राग येतो आणि मी राग हे असंच बोलतो त्याचं कारण उसाचं पीक माझ्यावरती आयुष्याचं पीक आहे. एकदा रान तयार केलं, सरी काढली, त्या ठिकाणी वेळेला आणलं, लागण केली आणि नंतर पहिली बांधली, दुसरी बांधली, त्याच्यानंतर खताचा डोस आणि पाण्याची व्यवस्था केली की वाटच बघायची की साखर कारखान्याचा अधिकारी कधी येतोय आणि तुळशीची तारीख कधी नसते. याच्याशिवाय आम्ही दुसरं काही काम करत नाही आणि करावं लागत नाही. आणि त्यामुळे एकदा ऊसाची लागण केली, सुरुवातीचं काम केलं की शेतीकडे बघायची आवश्यकता येत नाही. मग आम्ही दुनियाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो गावच्या साधारण ठिकाणी. आम्ही कधी हे बघत नाही की आमच्या जमिनीचं नक्की काय होतं.